नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी पद्य अभ्यासणार आहोत। सर्वात आधी माणसाने म्हणजे माणसाची सुसंगती ही चांगल्या प्रकारे असली पाहिजे। माणसाची वागणूक ही चांगली असली पाहिजे, म्हणजे त्याने नेहमी चांगल्यांच्या संगतीत राहून त्याची जी वागणूक आहे ही नेहमी चांगली केली पाहिजे। त्याने जो खोटा आशावाद आहे, म्हणजे जी खोटी संगत गुण आहे, खोटा जो आशावाद आहे तो त्याने काय केला पाहिजे, नेहमी टाळला पाहिजे। नेहमी त्या सगळ्या गोष्टी त्याने सोडून पुढे गेलं पाहिजे। नेहमी चांगल्याच्या संगतीत, चांगल्याच्या सोबतीत माणसाने नेहमी राहिलं पाहिजे, कारण जेव्हा आपण चांगल्याच्या सोबतीत राहतो तेव्हा आपल्यामध्ये नेहमी चांगले गुण हे म्हणजे येत असतात आणि त्या चांगल्या गुणांतून चांगल्या कल्पना, चांगले विचार आपल्यामध्ये निर्माण होत असतात। तर आज अशाच आपण एका पद्याला ज्याला केकावली असं सुद्धा म्हणतात, ते म्हणजे मोरोपंत यांचं त्यांची मोरोपंत यांची कामगिरी 1929 ते 1794 एवढी होती। मोरोपंत तर आपण अशाच एका पद्याला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे भरतवाक्य। ते मोरोपंत यांचं आहे। तर मोरोपंत यांच्या काव्याला त्याला केकावली असे म्हणतात। केकावली म्हणजे काय, तर म्हणजे हे आपले जे काव्य आहे जे आपण आज अभ्यासणार आहोत त्याला केकावली म्हणजे जे मोरोपंतांनी मोरोपंताच्या कवितेच्या रचनेला केकावली असे म्हणतात। केका या शब्दाचा अर्थ मोराचा टाहो असं सुद्धा होतो। आणि अवली म्हणजे त्याची ओळ, म्हणजे अवली म्हणजे ओळ असं देखील होतं। आणि केका आणि अवली ह्या दोन्ही शब्दांचा मिळून मोरोपंत यांनी लिहिलेल्या छंदाला थोडक्यात केकावली म्हणतात। तर आज आपण अशाच एका केकावली ह्या काव्यसंग्रहाला आपण बघणार आहोत। सर्वात आधी मोरोपंत यांचं मी पाठपरिचय देणार आहे। पंडित कवी, काव्य, नाट्य, व्याकरण, अलंकारादी शिकून न्याय व वेदांत यांचे अध्ययन मोरोपंत यांनी पंडित कवी, काव्य, नाटक, व्याकरण आणि अलंकारवादी शिकून याचे सगळं त्यांनी काय केलेले, वेदांत अध्ययन त्याचा त्यांनी चांगल्या प्रकारे असा अभ्यास केला आहे, अध्ययन केलेलं आहे। त्यांनी विपुल काव्यरचना केली आहे आणि त्यांनी विपुल म्हणजे खूप अशी चांगली अशी काव्यरचना त्यांनी केलेली आहे। 268 काव्यकृती त्यांच्या नावावर आहेत, म्हणजे 268 असे काव्य रचना त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्या नावावरती ती आहे, म्हणजे त्यांनी एवढी काव्यरचना अशी केलेली आहे। आर्यभारत त्यांची नावं, त्यापैकी आर्यभारत, केकावली ही आपण आज अभ्यासणार आहोत। मंत्र भागवत, मंत्र रामायणा, श्रीकृष्ण विजय, हरिवंश या प्रसिद्ध त्यांच्या रचना आहे। याच्यावरून आपल्याला हेच लक्षात येतं की त्यांनी आध्यात्मिक काव्यरचना ह्या जास्तीत जास्त केलेल्या आहे। जसं ह्या सगळ्या ज्या त्यांनी लिहिल्या आहेत त्यासुद्धा म्हणजे ज्या मंत्र भागवत, मंत्र रामायणा ह्या सगळ्या त्यांच्या प्रसिद्ध अशा काव्यरचना होऊन गेल्या। आणि त्यांनी संस्कृत काव्यरचनाही केली आहेत आणि विविध अशा म्हणजे फक्त मराठी नव्हे तर संस्कृत काव्यरचनासुद्धा त्यांनी केल्या आहेत। आणि त्यांचे समग्र वाङ्मय कविवर्य मोरोपंत समग्र ग्रंथ खंड 1 ते 12 यामध्ये संग्रहित करण्यात आले आहे। संग्रहित करणे म्हणजे काय, तर साठवून ठेवणे, त्यांचे जे सगळे संग्रह आहे एकत्रित करून ठेवलेले आहे खंड 1 ते 12 पर्यंतचे। आता मोरोपंत आपल्या पद्याविषयी केकावलीविषयी सांगायचे झाले तर मोरोपंतांनी या रचनेत सज्जन माणसाच्या सहवासाने, सद्विचाराने श्रवणाचे महत्त्व याकडे लक्ष वेधले आहे। जो सज्जन माणूस असतो, मोरोपंतांनी आपल्याला सांगितले आहे की नेहमी सज्जन माणसाच्या संगतीत राहावे, म्हणजे सज्जन माणसाच्या सहवासातून आपल्याला सद्गुण अंगी येतात। ह्या गोष्टी त्यांनी आपल्याला ह्या कवितेमध्ये समजावल्या आहेत। खोटा अभिमान बाळगू नये, म्हणजे ज्या सगळ्या खोट्या गोष्टी असतात ज्याला आपण आपला स्वतःचा अभिमान त्यामध्ये समजत असतो, त्या सगळ्या गोष्टी आपण बाळगवू नये, आपल्या स्वतःजवळ ठेवू नये। भक्ती मार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला पडू नये। आणि जे भक्ती मार्ग आहे म्हणजे ज्या गोष्टी आपण म्हणजे एखाद्या देवावरती श्रद्धा करून एखाद्या देवाची जेव्हा आपण भक्ती करत असतो तर त्या मार्गाला जाताना आपण ज्या चुकीच्या गोष्टी आहे त्या सगळ्या कशा केल्या पाहिजे, दूर ठेवल्या पाहिजे। नवीन अशा विचारांनी आपण पुढे गेलं पाहिजे। भक्ती मार्गाला आपण चांगल्या विचारांनी स्वीकार केला पाहिजे।
आणि सतकर्माचे व सज्जनाच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्यरचनेतून दिली आहे. आणि सतकर्म म्हणजे चांगले असे कर्म आणि सज्जनाचा सहवास, चांगले कर्म करून आपण जो चांगला व्यक्ती आहे त्याच्या सहवासात राहून आपण चांगल्या ह्या कवितेमध्ये आपल्याला म्हणजे मोरोपंतांनी आपल्याला समजून दिले की चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहून आपण चांगले कर्म केले पाहिजे. कशा पद्धतीने केले पाहिजे ह्या केकावलीमध्ये त्यांनी आपल्याला सांगितले आहे. तर आपण पाहूया, आपल्या कवितेला सुरुवात करूया. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. सुसंगती म्हणजे काय, तर चांगल्या व्यक्तीची संगती नेहमी आपल्याला घडो. मोरोपंत म्हणताय की चांगल्या व्यक्तीची संगती तुम्ही काय करा, नेहमी धरा. नेहमी चांगल्या व्यक्तीच्या सहवासात तुम्ही राहा. सुजन वाक्य कानी पडो. आणि सुजन वाक्य म्हणजे काय, सुवचन. नेहमी सुजन वाक्य म्हणजे आपल्या कानी नेहमी चांगली वाक्य आपल्या कानी आली पाहिजे. असे तुम्ही चांगल्या व्यक्तीच्या, जेव्हा आपण एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहतो तेव्हाच आपल्या कानी काय होतं, म्हणजे आपण त्याच्याकडून चांगल्या गोष्टी ऐकत असतो. म्हणून सुजन वाक्य कानी पडो अशा व्यक्तीच्या संगतीत आपण राहिले पाहिजे. सुसंगती म्हणजे चांगल्या व्यक्तीची संगत आणि सुजन वाक्य म्हणजे सुवचन. कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावडो. कलंक म्हणजे डाग. ह्या सगळ्या गोष्टीचा जे तुमच्यावरती लागणारे कलंक आहे, जे डाग आहे, ते तुम्ही काय केले पाहिजे, कधीही तुमच्यावर लागू दिले नाही पाहिजे. आणि विषय सर्वथा नावडो, ज्या गोष्टीची म्हणजे जी गोष्ट तुम्हाला नाही आवडत त्या गोष्टी तुम्ही काय केल्या पाहिजे, त्यागल्या पाहिजे. जसं सगळ्या गोष्टी, जसं कामवासना, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या खराब वाईट गोष्टी ज्या असतात, जसं ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे, कामवासना आणि दुष्ट माणसाकडून आलेले विचार, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण त्याग केला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींना आपण नाकारलं पाहिजे, म्हणजे त्या गोष्टी आपल्याजवळ येऊ दिल्या नाही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींना आपण नाकारून टाकलं पाहिजे. नावडो म्हणजे आवडू नये अशा गोष्टी. सदघ्री कमळी दडो, मुरडिता हटानो अडो, वियोगो घडता रडो, मन भवचरित्र जडो. ज्याप्रमाणे एखादं कमळ असतं, कमळ काय करतं, कमळाच्या पाकळ्यांमध्ये जेव्हा तो भुंगा असतो तो काय करतो, त्याचा मधुर रस म्हणजे गोड असा रस काय करतो, पितो. आणि तो काय करतो, त्याच्या अंगी सद्गुण येतात, म्हणजे त्याने मोहित झालेला असतो भुंगा. आणि त्या मोहित होऊन चांगले सतकर्माच्या मार्गी तो जात असतो भुंगा. आणि वियोग घडता रडो, आणि ज्यावेळेस तो त्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे कमळाचा वियोग जेव्हा त्याच्यापासून होतो, तो काय करतो, तर तेव्हा त्याला त्या गोष्टीचं वाईट वाटतं, परंतु तो त्यातून काय घेत असतो, तर सतकर्म म्हणजे चांगले गोष्टी, चांगले गुण तो त्याच्या अंगी बाळगत असतो. मन भवचरित्र जडो म्हणजे मनाला आपले संसार मार्ग, भवचरित्र म्हणजे काय, संसार मार्ग. आपलं मन हे नेहमी चांगल्या मार्गावरती, चांगल्या संस्कार मार्गावरती आपलं काय केलं पाहिजे, आपण आणले पाहिजे. संसार मार्ग किंवा भक्ती मार्ग आपण ज्याला म्हणतो, त्याच्या मार्गावरती म्हणजे वाईट संगतीत न जाता आपण काय केलं पाहिजे, आपले जे मन आहे ते आपण चांगल्या संगतीत आणलं पाहिजे. परत एकदा मी म्हणजे हे जो कडवा आहे त्याचा आपला जो हा पूर्ण काव्य आहे त्याचा मी तुम्हाला अर्थ सांगते. सुसंगती सदा जडो म्हणजे चांगल्या संगतीत तुम्ही नेहमी म्हणजे ज्याप्रमाणे एखादा कमळाचं फूल, ज्या प्रकारे भुंगा हा कमळाच्या फुलांमध्ये जाऊन काय करतो, त्याचा मधुर रस पिऊन तो चांगल्या मार्गावरती सत्मार्गावरती जात असतो, त्या प्रकारे आपण सुद्धा चांगल्या मार्गावरती त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गुण घेऊन आपण भक्ती मार्गाला, चांगल्या संसार मार्गाला आपण गेलं पाहिजे. चांगल्या सुसंगतीत आपण नेहमी राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं कडवं बघू आपण. न निश्चय कधी ढळो, कुजन विग्ध बाधा टळो. न निश्चय म्हणजे काय, दृढ निश्चय.
दृढ निश्चय कधी न टळो. आपण जो निश्चय केला आहे तो कधी न म्हणजे कधीच आपण टाळला नाही पाहिजे. कुजन विघ्न बाधा टळो. कुजन विघ्न बाधा टळो म्हणजे वाईट माणूस. ह्या आपण काय केलं पाहिजे, नेहमी जी वाईट माणसं आहे त्यांची बाधा म्हणजे त्यांच्या ज्या गोष्टी आपल्यापर्यंत येत असतात तर आपण काय केलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे. न चित्त भजनी जळो मती सदुमती मार्गी वळो. आपली जी मती आहे, आपली जी बुद्धी आहे ती आपण काय केलं पाहिजे, सदमार्गी म्हणजे चांगल्या मार्गी आपण चांगल्या मार्गी घालवली पाहिजे. जसं ज्या प्रकारे आपण भजनी म्हणजे काय की भजनात आपण काय केलं पाहिजे, आपले जे कार्य आहे म्हणजे ज्या गोष्टी आहे आपल्या त्या भजनामध्ये आपला वेळ आपण गमवला पाहिजे. त्याच्या भजन आपण केली पाहिजे, भजन आपण म्हटली पाहिजे. जेव्हा आपण एखादी भक्ती मार्ग आपल्या अंगी बाळगतो तेव्हा आपल्या ज्या वाईट गोष्टी असतात म्हणजे जे वाईट लोक असतात त्यांचे जे गुण असतात ते आपल्यापर्यंत येत नाही. म्हणून मोरोपंत म्हणतात की भजनामध्ये तुम्ही तुमचं मन वळवलं पाहिजे आणि आपली जी मती आहे ती म्हणजे आपली जी बुद्धी आहे ती चांगल्या मार्गी आपण घडवली पाहिजे, चांगल्या मार्गी आपण गेलो पाहिजे. स्वमत हृदया कळो दुरभिमानी सारा गळो. स्वतत्व म्हणजे स्वाभिमान आपल्या हृदयाला कळो म्हणजे आपण किती स्वाभिमानी असलं पाहिजे हे आपल्या हृदयाला सुद्धा कळलं पाहिजे की आपण किती म्हणजे स्वाभिमानी आहे. हे आपल्या हृदयाला जेव्हा कळेल तेव्हाच आपण स्वतःला चांगले समजू. आणि दूरभिमान रास गळो म्हणजे व्यर्थ अभिमान. जो आपला अभिमान आहे, जो आपण व्यर्थ म्हणजे कारण नसलेला जो आपल्याजवळ अभिमान आहे तो आपण काय केला पाहिजे, सगळा गाळून टाकला पाहिजे आणि चांगल्या गोष्टीचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. स्वतत्व म्हणजे स्वाभिमान. स्वतत्व म्हणजे आणि आत्मबोधे आणि पुन्हा न मन हे मळो दुरीत आत्मबोधे जळो. आणि आपण जेव्हा आपला स्वाभिमान निर्माण होईल म्हणजे स्वाभिमान चांगला असेल आणि जेव्हा आपल्या ह्या हृदयाला आपलं ह्या सगळ्या गोष्टी कळतील तेव्हा आपण काय होईल, आपल्यामधला चांगला माणूस हा जागृत होईल. आणि जेव्हा आपल्यामधला चांगला माणूस जागृत होईल तेव्हा आपल्याला काय केलं पाहिजे, पुन्हा त्या गोष्टीकडे मन वळवली नाही पाहिजे. पुन्हा न मन मळो म्हणजे आपलं मन त्या गोष्टीकडे पुन्हा मळलं नाही पाहिजे, पुन्हा त्या वाईट संगतीत आपण नाही गेलो पाहिजे. दुरीत आत्मबोधे जळो. आणि दुरीत म्हणजे वाईट ह्याच्या गोष्टी सगळ्या आत्मबोधे म्हणजे आत्मज्ञान. ह्या आपल्याला ज्या सगळ्या वाईट गोष्टीचं आत्मज्ञान झालं आहे, ज्या गोष्टीचं म्हणजे ज्या वाईट गोष्टीचं ज्ञान आपल्यापर्यंत आलं आहे ते सगळं दूषित म्हणजे वाईट ह्या गोष्टीमध्ये चाललं गेलं पाहिजे आणि त्यातून चांगल्या गोष्टी ह्या निर्माण झाल्या पाहिजे. आत्मबोधे म्हणजे आत्मज्ञान. पुन्हा न मन मळो दुरीत आत्मबोधे जळो. पुन्हा एकदा मी ह्या कडव्याचा अर्थ सांगते. न निश्चय कधी न टळो कुजन विद्या बाधा टळो म्हणजे आपण ज्या गोष्टीचा दृढ निश्चय केला आहे त्या गोष्टीचा आपण वाईट संगतीत वाईट बाधा आपण काय केल्या पाहिजे, टाळल्या पाहिजे. आणि आपलं मन हे आपण भजनात रमवलं पाहिजे. सतकर्मात आपण भक्तिभावामध्ये रमून गेलं पाहिजे. आणि जेव्हा आपण सतकर्मात भक्तिभावात रमून जातो, भजनात रमून जातो तेव्हा आपल्या मनामध्ये वाईट विचार वाईट संगती ह्या निर्माण होत नाही, चांगल्या संगती आपल्यामध्ये निर्माण होत असतात. आणि आपला जो स्वाभिमान आपण त्यापासून तयार होतो तो आपल्या हृदयापर्यंत आपण पोहोचवला पाहिजे. आपल्या हृदयाला सुद्धा कळलं पाहिजे आपण किती स्वाभिमानी आहोत. आणि दुराभिमानास सास गळो म्हणजे जो व्यर्थ अभिमान आहे आपला त्याच्यामध्ये तो काय झाला पाहिजे, पूर्णपणे गळून गेला पाहिजे. आणि त्या गोष्टीमध्ये आपलं पुन्हा मन मळलं नाही पाहिजे म्हणजे पुन्हा मन आपलं त्या गोष्टीकडे वळलं नाही पाहिजे. दूषित आत्मबोधे कळो आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या दूषित झाल्या आहे वाईट आहेत त्या गोष्टी आपण नवीन ज्ञानातून म्हणजे त्या सगळ्या ते जे वाईट ज्ञान आहे ते सगळं टाकून दिलं पाहिजे. त्याच्यानंतर मुखी हरी वसो तुझी कुशल धामनावली म्हणजे शरीर रूपी धाम.
शरीररूपी धाम, ज्याला आपण घर असं म्हणतो. धाम म्हणजे शरीरातील आपलं एक मन असतं, तिथे जसं मुखी हरी वसो तुझी कुशल धामनावली, म्हणजे शरीररूपी धाम म्हणजे मनातील आपलं एक घर. आपल्या मनामध्ये नेहमी हरीचं नाव हे असलं पाहिजे. मुखी हरी म्हणजे आपल्या मनामध्ये, आपल्या तोंडामध्ये नेहमी हरीचं नाम, देवाचं नाव, नामस्मरण हे झालं पाहिजे. आणि वसो आणि आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये एक घर असलं पाहिजे की जिथे आपण हरीचं नाव हे घेत असतो. त्यांचं एक धाम असलं पाहिजे आपल्या हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये. क्षणात पुरविले जे संकल कामना मावली, आणि आपण जर हरीचं नाव म्हणजे देवाचं नाव आपण जेव्हा मुखी असतं, नेहमी आपण त्याच्या मनामध्ये घर करून ठेवतो, तेव्हा आपल्या सकल कामना म्हणजे सगळ्या ज्या कामना आहे, सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या काय होत असतात, पूर्ण होत असतात. आणि माऊली म्हणजे आई त्या गोष्टी कधी ना कधी काय करत असते, पूर्ण करत असते. कृपा करीशी तू जगत्र निवासी दासावरी. जगत्र निवासी दासावरी म्हणजे काय, तर तिन्ही जगात असा जो स्वर्ग, मृत्यू आणि पाताल याच्यामध्ये म्हणजे तिन्ही जगामधला जो स्वर्ग आणि भू म्हणजे पातालमध्ये आणि मृत्यू म्हणजे मृत्यू झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी या तिन्ही जग आहेत, तिन्ही जगामध्ये त्यांना तू काय करत असते, कृपा करीत असते. ह्या सगळ्या गोष्टी देव काय करत असतो, तिन्ही जगावरती कृपा करत असतो. जसं बघा जगत्र निवासी, जगत्र निवासीचा अर्थ आहे, निवासी म्हणजे तिन्ही जगात, तिन्ही जगात. जसं काय तिन्ही जग म्हणजे कुठलं, तर मृत्यू एक, दुसरं म्हणजे पाताळ, आणि तिसरं म्हणजे स्वर्ग. हे तीन जग असतात, तिथे त्यांची काय केली पाहिजे, भक्ती घ्यायली पाहिजे. आणि कृपा करीशी म्हणजे देव आपल्यावरती नेहमी कृपा करत असतो. तो असा विचार नाही करत की एकाच जगावरती म्हणजे पाताळावरती किंवा स्वर्गावरती त्याची कृपा जाईल असं नाही. जेव्हा आपण देवाचं नामस्मरण हे भक्तिभावाने घेत असतो, मनापासून घेत असतो, तेव्हा देव काय करत असतो, तिन्ही जगामध्ये त्याची कृपा ही करत असतो. मग ते भूलोक असो, पाताळ असो किंवा स्वर्ग असो. तशी प्रकट हे निजा त्रिजना सदा सावरी. सावरी म्हणजे तुझ्या आधार. काही लोक मोरोपंत म्हणताय, काही लोक तुझ्या आधारी येत असतात. निज त्रितना म्हणजे तुझ्या आधारी असणारी माणसे, म्हणजे देवाच्या आधारी जी माणसे जातात, म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं की देव हा माझा आधार आहे. काही लोक ही बरीच लोक ही देवाला आधार मानतात. तर ती लोक सदा सावरी, तू त्यांना काय कर, नेहमी आधार दे. तू त्याचा नेहमी आधार म्हणजे जी लोक तुझ्या आश्रयाला आली आहे त्यांना तू नेहमी आधार दे, असं मोरोपंत म्हणतात. सावरी म्हणजे आधार द्यावा. आणि निज त्रितना म्हणजेच तर तुझ्या आधाराला आलेली लोक, म्हणजे तुला आधार मागायला आलेली लोक. मोरोपंत म्हणताय तुला जी आधार मागायला आलेली लोक आहेत त्यांना नेहमी तू आधार द्यावास. तर आज आपण अशा प्रकारे मोरोपंत यांचा भरतकाव्य ही जी केकावली आहे हे पद्यसंग्रह अभ्यासलं. धन्यवाद.